तर 2016 मध्ये शेरे खतीब यांच्या निमंत्रणावरून लग्नाला गेलो होतो असं प्रत्युत्तर जे आहे ते बाळासाहेब सानप यांनी आरोपांवरती दिलंय। लग्न सोहळ्याला नामवंत लोक उपस्थित होते असं देखील बाळासाहेब सानप यांनी म्हटलंय। सुषमा अंधारेंच्या आरोपांनंतर बाळासाहेब सानप यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। बाळासाहेब, सुषमा अंधारे यांनी थेट तुमचं नाव घेतलंय आणि म्हटलंय की दाऊदशी संबंधित एका लग्न सोहळ्याला तुम्ही त्यावेळेला गिरीश महाजन आणि बाकीचे आमदार सगळे उपस्थित होतात। नाशिक शहरामध्ये मुस्लिम समाजाचे जे धर्मगुरू शेरे खतीब यांनी नाशिकच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना, सगळ्याच व्यापाऱ्यांना पत्रिका दिल्या होत्या। शेवटी ते धर्मगुरू आहे, त्यांनी नाशिकच्या जडणघडणीमध्ये किंवा धार्मिक याच्यामध्ये ते सगळ्यांना मदत करीत असतात। मागचा कुंभमेळा झाला, त्यामध्ये सुद्धा शेरे खतीब या धर्मगुरूंनी मदत केली होती। त्यांचं निमंत्रण आलं तर आम्ही लोकप्रतिनिधी, त्यांच्या कुटुंबातलं लग्न होतं, त्यामुळे त्या लग्नाला आम्ही गेलो होतो। त्यावेळेस आमची इन्क्वायरी पण होऊन गेली। ते अनेक विरोधकांनी ते टीव्हीवर पण दिलं होतं, सगळीकडे दिलं होतं। पोलीस खात्यांनी, सीबीआयनी त्यावेळेस आमची इन्क्वायरी केली। शेरे खतीबनी जी आम्हाला लग्नाची पत्रिका दिली होती ती पत्रिकासुद्धा आम्ही पोलीस खात्याला दिली आणि त्यावेळेचा विषय तो निपटून गेलेला आहे। त्याचं कारण असं आहे का, एखाद्या धर्मगुरूंनी जर पत्रिका दिली किंवा निमंत्रण दिलं, त्याच्या कुटुंबातलं, त्याच्या घरातलं लग्न असेल तर लोकप्रतिनिधी हे जात असं, त्या निमित्ताने आम्ही सगळे गेलो होतो। बडगुजर कोणाबरोबर कुठं गेले होते आम्हाला माहीत नाही आहे, परंतु एखाद्या धर्मगुरूंनी जर काही पत्रिका दिली, निमंत्रण दिलं तर सगळेच लोकप्रतिनिधी जात असतात, त्या निमित्ताने आम्ही पण गेलो होतो। सुषमा अंधारेंनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजेत, कशावर बोललं नाही पाहिजे। त्याचं कारण असं आहे का, त्यांनाही कोणी ना कोणी निमंत्रण पत्रिका त्यांना देत्या का नाही माहीत नाही, त्या जात्या का नाही माहीत नाही, पण ते कुठं जर गेल्या आल्या तर त्यांनाही समजेल का आपल्याला कुठं कुठं जावं लागतं। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।